शिंदे साहेब मोदी साहेबांना भेटलेले आहेत आणि मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या प्रश्नाचा 1-1.5 तास दिला असेल तर गैर काय नाहीये. आणि शिंदे साहेब आपण बघितलं असेल तर ते जे आतापर्यंत जे जे ते मनात आणतात किंवा जे जे ठरवतात ते पूर्ण झाल्याशिवाय ते थांबत नाहीत. आणि जे काही दावा झाला असेल तर जो तो आपल्या पक्षाचं काम करत असतो, जो तो आपला पक्ष वाढवण्याचं काम करत असतो. त्यामुळं मोदी साहेबांनी राजकारण म्हणून नसेल पण एक महाराष्ट्राच्या नाही, पण मग उदय सामंतांनी आज अशा पद्धतीने विधान का केलेलं आहे की काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात आहेत? नाही, आता तो राजकारणाचा भाग झाला, पण मोदी साहेबांना जे भेटलेत शिंदे साहेब तर महाराष्ट्राच्या विकासाच्या विषयावर बाकीचे विषय असतील त्याच्यावर चर्चा झाली असेल. एक खासदार पक्षात घेतला का नाही घेतला का ही चर्चा मोदी साहेबांच्या पुढे ही काही चर्चा नसेल. पण जे काय बोलले असेल तर तो पक्षाचा जो तो पक्ष आपला वाढवण्याचा प्रयत्न करतो. तो मोदी एकनाथ शिंदे साहेब करताना आपण आता गेल्या 5-6 वर्षांमध्ये बघतोय. पण मग हे ऑपरेशन टायगर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कुठेतरी राबवलं जात आहे का आणि नाव वेगळ्याच पक्षाचं घेतलं जात आहे असं काही आहे? नाही, आता विषय असा आहे की निवडणुका अजून बरेच पुढे आहेत. त्यामुळे आता हे असं काय बऱ्यापैकी मला वाटत नाही की कुठले खासदार कुठल्या पक्षात जातील, कुठले खासदार येतील. पण राजकारणामध्ये काय सांगू शकत नाही, काय होऊ शकतं. तसं त्यांच्या डोक्यामधली काय कल्पना असेल, पण मला नाही वाटत की हे सगळं त्यांच्या डोक्यात असेल. पण कोणतरी चर्चेमधनं बोलत असेल आणि ते चर्चेच्या नंतर आपल्यापर्यंत ती बातमी पोहोचते आणि तेव्हा मग चर्चा घडून आणली जाते आणि तशी आज आपण चर्चा करतोय. पण कुठल्याही पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी किंवा कार्यकर्ते घेण्यासाठी जो तो आपले प्रयत्न करत असतो तो एक प्रयत्न असू शकतो. बर प्रशांतजी, तुम्ही काय म्हणाल? इतकं मोठं विधान खरं तर केलेलं आहे आज उदय सामंतांनी, ते असंच एक राजकारण म्हणून केलंय असं तुम्हालाही वाटतंय का? असं आहे की आता महाराष्ट्राच्या देशातल्या सगळ्या कायदे तज्ज्ञांच्या मते आता जी जे काही एकूणच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथरावजी शिंदे यांच्या शिवसेनेतल्या केसचा जो निकाल येणाऱ्या काही दिवसांमध्ये अपेक्षित आहे त्याच्यामध्ये मान्यता उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाजूने लागू शकतो. अशा प्रकारचं एकूणच सगळ्यामध्ये जनमत आहे किंवा कायदेशीर तज्ज्ञ मोठ्या मोठ्या बॅरिस्टर आणि सगळ्यांचं ज्यांची मोठी प्रॅक्टिस आहे त्यांचा सगळ्यांचा दावा आहे. अशा अनुषंगाने आपली सेना विचलित होऊ नये या ठिकाणी पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाला मी किती मोठा आहे, मी आमकी किती माणसं फोडू शकतो, अशा प्रकारचं एक कुठेतरी नाही का आभास निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. त्याच्या पलीकडे काहीच विषय नाहीये. कुठेतरी नाही का भाजप इम्प्रेस व्हावं आणि मग कुठेतरी मी असं म्हणणार नाही न्यायालयीन व्यवस्थेवर माझा आजही विश्वास